नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजपच्या भगव्या वादळात दोन्ही शिवसेना गारद होणार. शिवसेना नेत्यांचा तोरा अधिक, ग्राउंड लेवल काम शून्य. भाजप राष्ट्रवादीशी युतीचा मास्टर स्ट्रोक अकोल्याच्या विकासाला बळ देणारा ठरणार. अकोला महापालिकेत वंचितची विकेट धोक्यात. तिकीट वाटपावरून पक्षात मोठा गोंधळ, वंचितला झटका बसणार. भाजपच्या पॅनल पुढे विरोधक झाले गारद. प्रभाग 5 मध्ये अग्रवाल पॅटर्नचा झंझावात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयुक्तांचे प्रयत्न शिगेला. महापालिका कर्मचारी यंत्रणा लागली आहे कामाला. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपची सूक्ष्म नियोजनबद्ध रणनीती आणि शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स यामुळे यंदाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना पूर्णपणे गारद होण्याची चिन्ह आहेत. अकोल्यातून शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात येण्यास केवळ नेत्यांचा तोरा आणि कार्यकर्त्यांशी तुटलेला संवाद कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी वेळेत आपली रणनीती बदलली नाही आणि नेत्यांनी आपला अहंभाव सोडून कार्यकर्त्यांशी संवाद साधला नाही तर अकोला महापालिकेत भगवा फडकवणेच सोडाच पण अस्तित्व टिकवणेही कठीण जाईल, हे सध्याच्या चित्रावरून स्पष्ट होत आहे. अकोल्यातील दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांवर कट्टर शिवसैनिकांनीच आता नाराजीचा तोफ डागली आहे. मराठी आणि अमराठी नेत्यांच्या केवळ मिरवण्यामुळे ग्राउंड लेव्हलवर पक्षाचे काम शून्य असल्याची टीका होत आहे. राज्यात सत्ता असो वा नसो, अकोल्यात शिवसेनेचे नेते जमिनीवरच्या कार्यकर्त्यांपेक्षा स्वतःच्या प्रतिमेतच अधिक मशगूल आहेत, असा संताप शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. याच नेतेगिरीमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभागांमध्येही पक्षाची पकड सैल झाली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेत भागीदार असली तरी स्थानिक पातळीवर भाजप त्यांना जागा सोडण्यास तयार नव्हती. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सावरण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू ठरत आहे, जी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हरवलेली दिसते. शिवसेना संपण्यास केवळ येथील नेतेगिरीच्या तोऱ्यात असणारे मराठी व अमराठी नेते जबाबदार असतील. जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला महत्त्व न दिल्याने आज पक्ष संकटात सापडला आहे. अकोला महानगरपालिका निवडणूक ही तशी अतिशय कठीण. अकोल्यात सर्वच राजकीय पक्षांसमोर वंचितचा फॅक्टर आहे, पण यंदा वंचित फॅक्टर धुळीस मिळाल्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही महापालिकेत सत्ता काबीज करेल असा विश्वास राजकीय विश्लेषकांना वाटतो. भाजपची प्रमुख रणनीती आणि राष्ट्रवादीशी युतीचा मास्टर स्ट्रोकच्या तयारीत आहे. दुसरीकडे भाजपने अकोल्यात आपले वर्चस्व राखण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पावले उचलली आहेत. बूथ लेवलचा कार्यकर्ता आणि प्रमुख यांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे भाजपचे लक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत दोन्ही शिवसेनेचा राजकीय गेम करण्याची पूर्ण तयारी केली आहे. यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतपेढीत खिंडार पडण्याची शक्यता आहे. भाजप आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल आणि राष्ट्रवादी महानगराध्यक्ष विजय देशमुख या तिघांच्या रणनीतीने शिवसेना अकोल्यातून हद्दपार होण्याची चिन्ह आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महायुतीने शहरातील महापालिका निवडणुकीचा कल स्पष्ट होत आहे. त्याचवेळी शिवसेनेतील अंतर्गत वाद, नेते जास्त आणि कार्यकर्ता कमी अशी परिस्थिती असल्याने ग्राउंड लेव्हलला मोठा फटका दोन्ही शिवसेना आणि वंचितला यंदा बसणार आहे, असे मत राजकीय विश्लेषकांचे आहे. आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच वंचित बहुजन आघाडीसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. इलेक्टिव्ह मेरिट डावलून करण्यात आलेले तिकीट वाटप आणि स्थानिक नेत्यांची संशयास्पद भूमिका यामुळे अकोल्यात वंचितला मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अकोला महानगरपालिकेत सत्ता आणण्याचे मोठे आव्हान असताना अंतर्गत गटबाजी आणि नियोजनांचा अभाव वंचित बहुजन आघाडीला महागात पडू शकतो. आता पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर या प्रकरणात हस्तक्षेप करून परिस्थिती सावरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या नेत्यांवर तिकीट वाटपाची आणि रणनीतीची जबाबदारी होती ते नेते सध्या भूमिगत झाले आहेत. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते स्थानिक नेत्यांचा शोध घेत आहेत. मात्र नेते संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने पक्षात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराकडे देखील वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न बाळगणारे नेते महापालिकेत मात्र भूमिगत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वंचित बहुजन आघाडीने यावेळी महानगरपालिका निवडणूक पुरेशा गांभीर्याने घेतली नसल्याची चर्चा सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये आहे. पक्षाची सुस्त यंत्रणा आणि ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा कलही आता इतर पर्यायाकडे झुकू लागला आहे. जर पक्षच निवडणुकीबद्दल सिरियस नसेल तर आम्ही त्याच्याबद्दल सिरियस का राहावे, असा सूर मतदारांमधून उमटत आहे. वंचित बहुजन आघाडीला यंदाच्या निवडणुकीत किती जागांवर वंचित आघाडी घेते हे पाहण्यासारखे असेल. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीने विजयाचा ट्रॅक कायम ठेवल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलने विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना अक्षरशः बॅकबूटवर ठेवलेले आहे. सध्या प्रचारात या पॅनलने घेतलेली आघाडी विरोधकांच्या गोटात धडकी भरवणारी ठरत आहे. अकोल्याचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागाचा चेहरामोहरा बदलला. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांचे जाळे विणून त्यांनी प्रभाग 5ला मॉडेल प्रभाग म्हणून विकसित केले आहे. आम्ही केवळ हवेत गप्पा मारल्या नाहीत तर जमिनीवर काम करून दाखवले आहे, अशा शब्दात अग्रवाल यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे. त्यांच्या या कामाच्या अनुभवामुळे आणि दूरदृष्टीमुळे मतदारांचा कल पूर्णपणे भाजपच्या दिशेने झुकल्याचे चित्र रॅली आणि सभांमधून दिसत आहे. बंडखोरांनी देखील येथे मान यंदावर केली नाही तर विशेष विजय अग्रवाल यांच्या प्रशासकीय अनुभवाला साथ देण्यासाठी अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांचे अभेद्य पॅनल मैदानात आहे. महिलांचे प्रश्न आणि सामाजिक कामात अग्रभागी असलेल्या विद्या खंडारे यांना महिला वर्गाचा अफाट प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे अकोला शहर प्रमुख असलेले जयंत मसने यांचा संयमी स्वभाव आणि जबरदस्त संघटन कौशल्य भाजपच्या विजयाची खात्री देत आहे. तरुण आणि ज्येष्ठ दोघांमध्येही त्यांची मोठी क्रेज आहे. नवीन विचार आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेल्या रश्मी अवचार यांच्यामुळे सुशिक्षित मतदार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. प्रभाग 5 मध्ये भाजपने केवळ प्रचार केला नाही तर मतदारांच्या घराघरात जाऊन थेट संवाद साधला आहे. एकाच विचारांचे आणि शिस्तबद्ध उमेदवार असलेल्या विरोधकांच्या विखुरलेल्या फळीसमोर भाजपचे पारडे प्रचंड जड झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते प्रभाग 5 मध्ये सध्या केवळ भाजप आणि विकास याच दोन गोष्टींची चर्चा आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी अग्रवाल यांच्या डेव्हलपमेंट पॅटर्नला रोखणे आता त्यांच्यासाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिका सभागृहात मतदान केंद्र पर्यवेक्षकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. अकोला महानगरपालिकेच्या 2025 ते 26च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध माध्यमांतून जनजागृती मोहीम राबवली जात आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या मतदान स्लिपचे वितरण करणे अनिवार्य असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. अकोला महानगरपालिकेच्या एकूण 20 प्रभागांमधील मतदान याद्यांवर काम करणारे 50 पर्यवेक्षक, त्यांच्या अंतर्गत असलेले 500 BLO आणि 150 आशा स्वयंसेविका असे एकूण 650 कर्मचारी या स्लिपचे वितरण करणार आहेत. हे वितरण कार्य 9 ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत पूर्ण केले जाणार आहे. या मोहिमेला मतदारांनी 100% सहकार्य करावे अशी अपेक्षा उपायुक्त विजय पारतवार यांनी व्यक्त केली. या बैठकीला उपायुक्त विजय पारतवार, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, संजय रांजणकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी आणि सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते. शिवणी मलकापूर या प्रभाग क्रमांक 14 मध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. या प्रभागात प्रवीण भाऊ जगताप यांच्या 25 वर्षाच्या सामाजिक कार्याचा वारसा आणि भाजप सरकारच्या विकास कामांच्या जोरावर महायुतीचे पॅनल मतदारांपुढे जात आहे.
या प्रभागातून 4ही जागांवर भाजपने आपले तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दीपाली प्रवीण जगताप, अस्मिता राजेश वगारे, गोपाल रघुनाथ मुळे, दिलीप तुळशीराम भरणे यांना सामान्य जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवीण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 25 वर्षापासून या प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. शिवणी मलकापूर परिसरात झालेला विकास हा केवळ योजनांचा परिणाम नसून तो नागरिकांच्या विश्वासाचा आणि भाजप सरकारच्या सक्षम पाठपुराव्याचा विजय असल्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधांचे जाळे या भागात भक्कमपणे विणण्यात आले आहेत. या पॅनलला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, अमोल मिटकरी, विजय अग्रवाल, विजयभाऊ देशमुख आणि स्थानिक नेत्यांचा भक्कम पाठिंबा आहे. या नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. प्रचारादरम्यान उमेदवारांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. प्रभागाचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे, असे दिलीप भरणे आणि गोपाल मुळे यांनी म्हटले आहे. तर महिला उमेदवारांनी प्रामुख्याने प्रभागातील आरोग्य आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रभाग 14 मध्ये भाजपने शिस्तबद्ध नियोजन आणि विकास कामांचा लोखाजोखा मांडल्यामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रवीण भाऊ जगताप यांचा दांडगा जनसंपर्क भाजपच्या 4ही उमेदवारांच्या विजयासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मी दीपाली प्रवीण जगताप, BJPची उमेदवार आहे. मी मध्ये BJPच्या उमेदवारीला लढवण्यासाठी इच्छुक आहे. तरी मी सर्वसामान्य जनतेमधून तुमच्या सर्वसामान्य जनतेमधूनच आलेली आहे. तरी सर्वांनी मला निवडून द्यावं एवढीच इच्छा व्यक्त करते. सध्या आपल्याकडून अस्मिता राजेश वगारे म्हणून आहेत. प्रभाग 14 मधूनच BJPचे उमेदवार आहेत. जनतेला काय म्हणू इच्छिता? आता येत्या 15 तारखे रोजी निवडणूक आहे. तरी मला सर्वांनी मतं देऊन, मी उमेदवार आहे, मला मतं देऊन निवडून द्यावे हीच अपेक्षा. आणि मी जनतेच्या सहकार्यासाठीच आलेले आहे. सामाजिक कार्यामध्ये माझं अग्रसर हे राहील. तरी मी विनंती करते की मला सर्वांनी मतं देऊन उमेदवाराला निवडून द्यावे. सध्या आपल्याकडे प्रभाग 14 मधून गोपालजी मुळे आपल्यासोबत आहेत, जे BJPचे उमेदवार आहेत. सर, काय विजन आहे आपलं सध्या या प्रभागाबद्दल? प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेल्या 8 वर्षापासून मी लगातार कार्य करत आहे. भारतीय जनता पार्टीची मी विविध पदं भोगलेली आहेत. सरचिटणीस राहिला, सध्या मंडळ अध्यक्ष आहे. आता रणधीर भाऊंनी मला उमेदवारी दिली. पक्षाने जे माझ्यावर जबाबदारी टाकली ती मी सर्व पूर्ण प्रयत्न करणार. आतापर्यंत या प्रभागात आम्ही 60 कोटी रुपये जवळपास कामं केलेले आहेत. रस्ते, नाल्या, मूलभूत सुविधा, इथं पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. आम्ही नवीन टाकी रणधीर भाऊला मागितलेली आहे. अमृत योजना आम्हाला मंजूर करून घेतलेली आहे. कारण लोकांना पाणी, पाईपलाईन छोटी असल्याने पाणी येत नाही. तर तेव्हा कसं लवकरात लवकर पाईपलाईन बदलतील, पाणी येणार आहे. थोडं लाईटाची व्यवस्था आहे, ओपन पेशीतले डेव्हलपमेंट करायचे आहेत. त्याच्यानं रस्ते आम्ही जास्त केलेले आहेत, पण आता नाल्याचे जरासे कामचे काम बाकी आहेत. इथं आता ते कसे पूर्ण होतील. आणि काही वॉकिंग ट्रॅक आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कामं करता येते का, आणि महिलांसाठी काही आम्हाला घरगुती उद्योग योजनेमार्फत करता येत काय, याची मी प्रयत्न करणार. आणि जनतेला मी आवाहन करणार की माझं विजन जर चांगलं असणार तर मला मतरूपी आशीर्वाद द्यावे व मला निवडून द्यावे. दिलीपजी भरणे आपल्यासोबत आहेत, प्रभाग 14 मधून BJPचे उमेदवार आहेत. सर, काय वाटतं तुम्हाला की जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही कोणती कामं करणार आहे? जनतेचा प्रश्न. मला जनतेनं जर निवडून द्या, जरूरच आशीर्वाद देतील मला. हे मला जनतेची एकदम 151% गॅरंटी आहे. आणि या प्रभागामध्ये रणधीर भाऊने खूप आम्ही मागितले त्याप्रमाणे रणधीर भाऊने कामं दिले. व एकदम गोपाल भाऊने सांगितले त्या सगळे कामं, त्याच्याबद्दल काही वांधा नाही. आणि आणखीन दुसरा विषय जनतेच्या महिलाचे झालं, आणखीन जे आपले हे आहेत जवान हे आहेत त्यांच्यासाठी पण हे करू आम्ही. गोरगरिबांसाठी हे घरकुल योजना झाली, जे असतील नाल्या हे त्या मूलभूत सुविधा सर्वच हे करून टाकू. आणि भाऊच्या माध्यमातून भाऊनं जे आम्हाला मागितलं ते दिलं. आणि तुम्ही आणखीन देत राहू असं या प्रभागासाठी एकदम भाऊचं प्रेम आहे. प्रभाग क्रमांक 14 एकदम भाऊचं प्रेम आहे. त्याच्यानं आम्हाला जनता, मला गॅरंटी आहे की 151% आम्हाला निवडून देतील 4ही उमेदवारांना. आता जो उर्वरित भागाचे जे कामं राहिलेले आहेत ती कामं पूर्ण केल्या जातील. आणि सर्वाधिक जे पाणी पुरवठा ज्या भागात आमचे काही
प्रश्न राहिलेले आहेत जैतून नगर अशा भागात आहेत. बाकी थोडा भाग राहिला बहुजन नगरमधला एक स्टे ऑर्डर आला होता. तिथला जो प्लॉट धारक होता तो कोर्टमध्ये गेल्यामुळे त्या बहुजन नगरमध्ये काम चालू झालते. गाड्या आलत्या, मुरुम पडला होता, नालीचं काम चालू करते. पण तो प्लॉट धारक म्हणजे माझी सर्व जागा असल्यामुळे आहे, त्याने कोर्टमध्ये गेला आणि स्टे आणला. त्यामुळे ते फक्त बहुजन नगरमधलं काम बाकी राहिलेलं आहे. बाकी शिवनीमध्ये 80-90% आसपास आता रणधीर भाऊच्या मार्गदर्शनात नगरसेवक विशालजी इंगळे माझी आणि नगरसेवक दीपाली प्रवीण जगताप यांनी एवढं काम केलेलं आहे. लोकांच्या तुम्ही घरोघरी जाऊन तुम्ही विचारू शकता. घरकुल मिळाल्या आहेत, कामगार किट मिळाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये एवढी मदत केलेली आहे. आर्थिक टंचाईमध्ये लोकांशी पाठीशी राहिलेलं आहे. त्यामुळे कुठलाही असं कन्फ्यूज नाही की 4 सीटा एवढा मताधिक्याने निवडून येणार आहात. 4 किंवा 5-6 हजाराच्या मताधिक्याने निवडून येणार आहे. रेकॉर्ड बघ विजय म्हणजे लोकांचे चेहरे सांगतात. ते घरी गेल्यावर ते आशीर्वाद देतात, तेव्हा समजते त्या मनात काय आहे. त्यामुळे लोक विश्वास ठेवतील. अकोल्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 मधून सौ ज्योती वसंत मानकर या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मतदारांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सौ ज्योती मानकर यांनी आपल्या प्रभागासाठी 24 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्याद्वारे महिलांचे सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला आहे. महिलांसाठी बचत गट शिबिरांचे आयोजन, सुरक्षा हमी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी विशेष शिबिरे घेण्यावर भर दिला आहे. इतकेच नाही तर प्रभागातील जनतेसाठी 24 तास विनामूल्य अँब्युलन्स उपलब्ध करून देणे, प्रत्येक गल्लीत सिमेंट काँक्रिटीकरण, भूमिगत गटार व्यवस्था आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, प्रभागातील बगीचांचे सौंदर्यीकरण करून तिथे ओपन जिम तयार करणे आणि परिसरात हायस्मार्ट दिवे बसवणे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महायुतीने प्रभाग 9 मध्ये सौ ज्योती मानकर यांच्यासोबत भाजप राष्ट्रवादी युतीचे अन्य व 3 उमेदवार देखील रिंगणात आहेत. यात अजय रामटेके, शीतल गायकवाड यांचा समावेश आहे. सौ ज्योती मानकर यांनी प्रभागातील सर्व मतदारांना कमळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विकासवादी भूमिकेमुळे प्रभाग 9 मधील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला महानगरपालिकेत निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे गटाचे शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार समर्थ विजय शर्मा यांच्या समर्थनार्थ संपूर्ण प्रभागात भगवे वादळ निर्माण झाले असून मतदारांचा कल स्पष्टपणे शिवसेनेच्या बाजूने झुकताना दिसत आहे. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आपला दवाखाना आणि शासन आपल्या दारी यासारख्या लोककल्याणकारी योजनांचा जोरदार प्रचार केला जात आहे. नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अकोला शहराच्या विकासासाठी जो भरघोस निधी दिला त्याचेच फलित आज प्रभागातील जनतेला दिसत आहे. अशा शब्दात उमेदवार समर्थ विजय शर्मा यांनी विरोधकांवर तोफ डागली. उमेदवार समर्थ शर्मा यांनी आपल्या प्रचारात प्रामुख्याने प्रभागातील पायाभूत सुविधा, पाणी प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यावर भर दिला आहे. शहराच्या विकासाला भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी मतदारांना धनुष्यबाण या चिन्हांसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे. समर्थ विजय शर्मा इस वक्त मेरे साथ में है. प्रभाग 15 से ये शिवसेना शिंदे गट से उम्मीदवार हैं. शिवसेना की धनुष्यबाण इस निशानी से लड़ रहे हैं. युवा उम्मीदवार हैं. क्या विजन लेकर आप अभी इस इलेक्शन में खड़े हैं? नमस्ते, जय शिवराय। सबसे पहले तो पिछले 8 से 9 साल से सारे नगर सेवक गायब है. नए लोगों को संधि मिल नहीं रही है, काम जल्दी होते नहीं है. हम लोग कोशिश करते हैं, प्रयत्न करते हैं, तो सोचा इस बार हम लोग ही खुद आगे आए करके. और आज देश में हर जगह युवा आगे आ रहा है, तो क्यों ना इसमें हम भी आगे बढ़िए सब लोग के साथ में. आप लोग भी हमारे साथ में आगे बढ़िए, हमको सपोर्ट करिए, ये हमारी अपील है जनता से. और एक बार मौका दे के देखिए. मैं वचन देते हम लोग कि निश्चित ही काम 100% पूरा करने की कोशिश एंड मोमेंट तक करेंगे, बीच में नहीं छोड़ेंगे. निधि मिलो ना मिलो, हम काम करने की कोशिश करेंगे हमारी तरफ से. एक बार युवा को आप संधि दीजिए, जनता से ये अपील है. और एकनाथ शिंदे साहब ने हमारे पे जो भरोसा किया वो हम हमेशा निश्चित रूप से हम कायम रखेंगे. आज प्रभाग में CCTV कैमरेस कहीं नहीं है. आज वॉकिंग ट्रैक्स हैं, लेकिन आज मेंटेनेंस नहीं है. CCTV कैमरेस
का इतना बड़ा फ़र्क होता है कि आज महिलाओं की सुरक्षा के लिए भी महिलाओं की सुरक्षा के लिए आज ड्रेनेज प्रॉब्लम्स हैं, बहुत सी ऐसी मुश्किलें हैं प्रभाग में। जनता से क्या अपील करना चाहेंगे? बस एक बार धनुष्यबान को वोट दीजिए, पूरे पैनल को जिता के लाइए। निश्चित रूप से हम सब प्रभाग के साथ में खड़े हैं। आज आप लोग हमारे साथ में खड़े रहिए, कल हम लोग सबके साथ में खड़े रहिए। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 15 क कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। शिवसेना शिंदे गट आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेता लक्ष्मीकांत बाजड यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या जनसंपर्काने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे सक्षमीकरण हेच माझे ध्येय आहे, असा ठाम विश्वास श्वेता बाजड यांनी व्यक्त केला आहे। सुशिक्षित चेहरा आणि कामाची तळमळ यामुळे त्यांना तरुण आणि महिला वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात धनुष्यबाण चिन्हासमोरील 3 क्रमांकाचे बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन समर्थकांनी केले आहे। अकोल्याच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे श्वेता लक्ष्मीकांत बाजड। प्रभाग क्रमांक 15 क मधून नगरसेवक पदासाठी श्वेता बाजड रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वेता बाजड मैदानात उतरले आहेत। प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न प्राधान्याचे सोडवण्याचे आश्वासन श्वेता बाजड यांनी दिले आहे। नमस्कार, मैं सौ श्वेता लक्ष्मीकांत बाजड़ प्रभाग 15 में से खड़ी हूँ, शिवसेना शिंदे गट से, और मेरी निशानी है धनुष्यबाण। लोगों की नागरिकों से अभी मैं मिली है तो मिलकर यही पता चला है कि सबसे ज़्यादा समस्या जैसे महिला सबलीकरण है या फिर शासन की जो भी योजना है वो उन तक पहुंच नहीं पाती है, और प्रभाग में गटार की समस्या भी बहुत ज़्यादा है, और उसके बाद में जो CCTV का बोला है भाई ने, तो वो भी सबसे बड़ी समस्या है। और महिला सुरक्षीकरण के लिए कुछ ठोस यानी अपने को तरतूद करना है उसमें, तो वो भी हम कर सकते हैं। अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाला मत राहणार आहे, असा विश्वास प्रभाग क्रमांक 3 मध्ये व्यक्त होताना दिसत आहे। प्रभाग क्रमांक 3 चे भाजप उमेदवार सागर शेगोकार, प्रकाश जोशी, नीतू जगताप, शशिकला काडे यांचा प्रचार सध्या न्यू तापडिया नगर परिसरात सुरू आहे। गुरुवार आणि शुक्रवार असे 2 दिवस त्यांचा या भागात संपर्क सुरू असेल। शुक्रवारी सकाळपासून न्यू तापडिया नगर, पवननगरी, खरब भागात मतदारांशी संपर्क साधला। 4ही उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे विकासाचे संकल्प पत्र मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहेत। हा भाग भारतीय जनता पक्षासाठी पोषक आहे। आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मतदारसंघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे। तसेच खासदार अनुप धोत्रे, महानगर अध्यक्ष जयंत मसने आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांचा या भागाशी संपर्क असतो, त्यामुळे झालेल्या विकासाची जाणीव मतदारांना देखील आहे। प्रभाग 3 मध्ये उमेदवारांसह कार्यकर्ते देखील उत्स्फूर्त प्रचार करीत आहेत। सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते प्रचारात मग्न असतात, कारण येत्या गुरुवारी मतदान आहे। येत्या काही दिवसात अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा प्रचार आता शिगेला पोहोचला असून प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रभागातील शिवसेना शिंदे गट आणि युतीचे अधिकृत उमेदवार रेणू रवी धंजे, वैजंती राजकुमार मूलचंदानी, राजकुमारी राजकुमार मिश्रा आणि दर्शन रोशन राज यांना जनसामान्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ये सभी प्रकाश नगर की ओर से सभी उम्मीदवारों को 31,000 की राशि दी जाती है कि आप सभी लोगों ने विजय होना, पहले उम्मीदवार है आप। सिंदीकॅम्प कैलास टेकडी या 16 क्रमांकाच्या प्रभागातील शिवसेना शिंदे गट आणि युतीचे अधिकृत उमेदवार रेणू रवी धंजे, वैजंती राजकुमार मूलचंदानी, राजकुमारी राजकुमार मिश्रा आणि दर्शन रोशन राज यांना जनसामान्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रचारादरम्यान एका महत्त्वाच्या घडामोडीत वाल्मिकी समाजाने शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना आर्थिक मदतीची देणगी सुपूर्द केली आहे। समाजाच्या वतीने देण्यात आलेली ही मदत केवळ आर्थिक नसून ती उमेदवारांवरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे।
प्रभाग 16 मधील रहिवाशांनी आपला उमेदवार, आपल्या हक्काचा माणूस ही भावना जोपासत या निवडणुकीला लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे. वाल्मिकी समाजाचे संजय बेंडवाल यांच्या वतीने देण्यात आलेली ही मदत केवळ आर्थिक नसून ती उमेदवारावरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे. प्रभाग 16 मधील रहिवाशांनी आपला उमेदवार, आपल्या हक्काचा माणूस ही भावना जोपासत या निवडणुकीला लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे. वाल्मिकी समाजाने दिलेल्या या योगदानामुळे शिवसेना शिंदेगड उमेदवारांचे पारडे जड झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की जनतेने स्वतःहून दिलेली ही आर्थिक मदत आमच्यासाठी सर्वात मोठी पावती आहे. सामान्याच्या या पैशाचा आणि विश्वासाचा मान राखून आम्ही प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. धनुष्यबाण या चिन्हापुढील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आप उसका ऐसा अनुमान भी नहीं लगा सकते. वहाँ के लोगों ने सबने मिलकर 500 रुपए, सब गरीब लोग हैं, सब गरीब वर्ग है, महर्षि वाल्मीकि समाज है, उन सब ने मिलकर 500 रुपए मिलकर 31,000 रुपए इस पैनल को दिया. जनसेवेचा वसा घेतलेले नेतृत्व जनतेच्या गळ्यातील ताईत बनते. अकोल्याच्या राजकारणात सध्या एकाच नेतृत्वाची चर्चा जोरदार सुरू आहे, ते म्हणजे सागर भारुका. नगरसेवक नसतानाही केवळ जनसेवेच्या भावनेतून प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकासाचा डोंगर उभा केल्यानंतर आता भारुका प्रभाग 12D मधून शिवसेनेचे मशाल चिन्ह उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या कार्याचा धडाका पाहून याही प्रभागात विकासाची गंगा वाहणार असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. सागर भारुका यांनी प्रभाग 12 मध्ये आपल्या अष्टपैलू कार्यातून विकासाचा नवा पॅटर्न सेट केला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने व पाठपुराव्याने 32 ते 35 सबमर्सिबल पंप बसवून नागरिकांना दिलासा दिला. केवळ भौतिक विकासच नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्यांनी शेकडो गरजूंचे प्राण वाचवले आहेत. दरवर्षी भजन, जम्मा जागरण आणि श्रावण महिन्यात कावडधारकांसाठी नाश्ता व पाण्याची सोय करून त्यांनी धार्मिक परंपरा जपली आहे. स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी भव्य क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन, गणेश उत्सवात गणेश मूर्ती सजावट स्पर्धा घेऊन सांस्कृतिक चेतना जागृती केली. सागर भारुकांचा प्रचार इतर उमेदवारांपेक्षा वेगळा ठरत आहे. त्यांची टीम पथनाट्यांद्वारे नागरिकांशी संवाद साधत आहे. केवळ मते न मागता प्रभागातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या जात आहे. विशेष म्हणजे ज्या समस्या तात्काळ सुटण्यासारख्या आहेत त्या जागेवरच सोडवण्यावर भारुका भर देत आहेत. राधाकिसन प्लॉट परिसरातील कचऱ्याचा प्रश्न आणि महाकाली माता परिसर विकासाचे काम सागरभैयांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाले असून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. या संपूर्ण विकास प्रवासात आणि निवडणूक मोहिमेत शेकडो कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि त्यांची निशाणी आहे मशाल मशाल मशाल. त्याचबरोबर आपले सागर दादा जाहीर सभा घेणार आहेत. त्या जाहीर सभेमध्ये वर्षभरात ते जेवढी काही कामं करणार आहेत त्याचा आढावा आपण सर्व मिळून घेणार आहोत. त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब स्ट्रीट वेंडर समृद्धी योजना या योजनेअंतर्गत ते सर्व फेरीवाल्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देणार आहेत. पण मंडळी त्यासाठी गरज आहे ती म्हणजे विचार बदलण्याची. वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञात महिलेच्या डोक्यावर दगड घालून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या महिलेवर लैंगिक अत्याचार करत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात 40 ते 45 वर्षीय एका अज्ञात महिलेची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री दरम्यान ही घटना घडली असून आज दुपारच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. तसेच या मृत महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मृत महिलेचे पुरावे मिळू नये यासाठी आरोपीकडून महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याचं दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत पुढील तपास सुरू करण्यात आले आहे. मृत महिलेच्या हातावर छाया मोहन असं नाव असून ही मृत महिला बाहेर जिल्ह्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मात्र पोलीस आता या हत्येचा उलगडा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता उमेदवारांकडे केवळ 4 दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणारे उमेदवार आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यावर भर देत आहेत. रॅली किंवा जाहीर सभांबाबत उमेदवारांमध्ये फारशी उत्सुकता दिसून येत नाहीये. सध्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पॅनलचे 4ही उमेदवार सकाळपासूनच घराघरात जाऊन मते मागताना दिसत आहेत. आपल्या प्रभागातील प्रत्येक गल्लीत ढोल ताशांच्या गजरात प्रचार केला जात आहे. हातात पत्रके आणि गळ्यात पक्षांचा दुपट्टा घालून उमेदवार फिरत आहेत. सोबतच मतदारांच्या घरी दिलेल्या भेटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून स्वतःला जनतेचा खरा प्रतिनिधी म्हणून सादर करत आहेत. काही उमेदवारांच्या मते महापालिका निवडणुकीत उमेदवार ज्या भागात पोहोचू शकत नाही तिथल्या नागरिकांमध्ये उमेदवारांबद्दल जवळीक निर्माण होत नाही. शहरातील अनेक प्रभागांमध्ये यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांवर विश्वास टाकला गेला आहे. अनेक ठिकाणी केवळ चेहऱ्यांच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे. प्रचारांच्या शेवटच्या दिवशी 2 दिवसात रॅली आणि सभांचे मोठ्या प्रमाणात आयोजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजही अनेक उमेदवारांचा प्रचार केवळ प्रचार वाहनावरील लाऊडस्पीकर पुरता मर्यादित दिसत आहे. गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होती. या काळात नागरिकांच्या समस्याकडे पाठ फिरवणाऱ्या उमेदवारांविरुद्ध मतदारांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी या उमेदवारांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. वेड लागलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करत फिरत आहेत. मात्र देवेंद्रजी यांच्यावर टीका महाराष्ट्र सहन करणार नसून त्या वेड्या झालेल्या काँग्रेस अध्यक्षाला मनोरुग्णालयात पाठवण्याची गरज असल्याची तिखट प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अमरावतीच्या दसरा मैदान येथे आयोजित भारतीय जनता पार्टी उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दौरा रद्द झाल्यानंतर तातडीने नागपूरहून चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत दाखल झाले व त्यांनी जाहीर सभा घेतली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की काँग्रेसने लांगुलचलन करून अमरावती शहराच्या विकासाचा सत्यानाश करण्याचे काम केले. मात्र यंदा कमळाचे बटन दाबून तर 124 योजना आपल्यासाठी येतील. मात्र एकच चुकीचे बटन विकासाऐवजी भकास होईल. यावेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर, डॉक्टर अनिल पोंडे, माजी खासदार नवनीत राणा यांनीही दमदार भाषण केले. माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, पक्षाचे निरीक्षक संजय कुटे, आमदार केवलराम काळे, आमदार प्रवीण तायडे, आमदार प्रताप अडसड, भाजपचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, माजी अध्यक्ष किरण पातुरकर, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहणकर उपस्थित होते. अमरावतीच्या आणि नागपूरच्या दोनही मनोरुग्णालयात ॲडमिट करण्याची वेळ आलेली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्यात आणि त्यांच्या गावातच राहतात, त्यांना काही पत नाही. हर्षवर्धन सपकाळ हे सूर्यावर एक दिवा जो असा असतो तसा चुकण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच खळबळ उडाली आहे. अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी चक्क MIM सोबत हात मिळवणी करणाऱ्या भाजपला आता जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत कवच मिळालं आहे. भाजपच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या अकोट शहर विकास मंचाला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी कायदेशीर मान्यता दिल्याचं पत्र समोर आल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून MIMवर तुटून पडणाऱ्या भाजपला अकोट नगरपालिकेत बहुमतासाठी 5 नगरसेवक असलेल्या MIMचा आधार घ्यावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे या अकोट शहर विकास मंचात केवळ भाजप आणि MIMच नाही तर दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची प्रहार देखील सहभागी आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या मान्यतापत्रामुळे भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जेव्हा ही युती जाहीर झाली तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MIM प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना शो कॉज नोटीस बजावली तर MIMने आपला पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एकीकडे पाठिंबा काढल्याचं पत्र दिलं जात आहे तर दुसरीकडे मात्र नियम 5च्या तरतुदीनुसार नमुना 4 मध्ये या गटाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
MIMने पाठिंबा काढल्याचे पत्र देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी या मंचाला मान्यता दिली. याचा अर्थ असा की अद्याप तांत्रिकदृष्ट्या ही अनैसर्गिक युती अस्तित्वात आहे. MIMच्या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी काय कारवाई केली? भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली का? असे अनेक तिखट प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अकोटमधील या खिचडी आघाडीने भाजपचा वैचारिक गोंधळ उघड केला आहे. केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी ओबीसीच्या पक्षाशी सोयरी करणारी भाजप आता जनतेला काय उत्तर देणार? हाच प्रश्न अकोटच्या गल्लीबोळात विचारला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या एका पत्रामुळे आता भाजप आणि MIM या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच गोची झाली असून अकोटच्या सत्तेचं हे रंगीत नाट्य कोणत्या वळणावर थांबणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राजेश सोळंके, RRC न्यूज, अकोट. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजपच्या भगव्या वादळात दोन्ही शिवसेना गारद होणार. शिवसेना नेत्यांचा तोरा अधिक, ग्राउंड लेवल काम शून्य. भाजप राष्ट्रवादीशी युतीचा मास्टर स्ट्रोक अकोल्याच्या विकासाला बळ देणारा ठरणार. अकोला महापालिकेत वंचितची विकेट धोक्यात. तिकीट वाटपावरून पक्षात मोठा गोंधळ, वंचितला झटका बसणार. भाजपच्या पॅनल पुढे विरोधक झाले गारद. प्रभाग 5 मध्ये अग्रवाल पॅटर्नचा झंझावात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयुक्तांचे प्रयत्न शिगेला. महापालिका कर्मचारी यंत्रणा लागली आहे कामाला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.